डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे ध्वनी रूपांतरण खंड दुसरा भाग दुसरा परिव्राजकांची धम्मदीक्षा आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी या धम्माचा उपदेश कुणाला देऊ। त्याला आलारकालाम याची आठवण झाली। भगवान बुद्धाच्या मते आलारकालाम हा अतिशय विद्वान, शहाणा, बुद्धिमान आणि बराच शुद्धाचरणी होता। जर त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर ते योग्यच होईल असा त्याने विचार केला। परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले। नंतर त्याने उद्दक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु त्याच्याही अगोदरच मृत्यू झाल्याचे त्याला कळाले। त्यानंतर त्याने आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला। निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते। तो स्वतःशीच म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले। त्यांनी माझी सेवा केली। त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली। मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिल्यास काय हरकत आहे। त्याने त्यांच्या ठावठिकाण्याची विचारपूस केली। तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इसिपत्नाच्या मृगदाय वनात राहत आहेत। तेव्हा तो त्यांचा शोध घेण्याकरिता तिकडे निघाला। त्या 5 जणांनी जेव्हा बुद्धाला आपल्याकडे येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले। त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा पहा, श्रमण गौतम इकडेच येत आहे। तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन तो समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता। त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये। त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चीवर आपण आपल्या हाती घेता कामा नये। आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ। त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल। त्या सर्वांनी हे मान्य केले। परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत। बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले। एकाने त्याचे पात्र घेतले, एकाने त्याचे चीवर सांभाळले, एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले। खरोखर हे एका अप्रिय अशा अतिथीचे असाधारण असेच स्वागत होते। अशा प्रकारे जे त्याचा उपहास करणार होते ते त्याची पूजा करू लागले। परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? यावर बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले। बुद्ध म्हणाला, जीवनाच्या अतिवादाची अत्यंतिक अशी 2 टोके आहेत। त्यातील पहिले टोक म्हणजे सुखोपभोगाचे आहे, तर दुसरे टोक हे आत्मक्लेशाचे आहे। त्यापैकी पहिला म्हणतो की खा, प्या आणि मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत। तर दुसरा म्हणतो की सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत। परंतु हे दोन्ही मार्ग माणसाला ना शोभण्यासारखे आहेत म्हणून त्याने ते नाकारले। भगवान बुद्ध हे मध्यम मार्गाला मानणारे होते। मध्यम मार्ग अर्थात मज्जिमा प्रतिपदा म्हणजेच मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही मार्ग नाही। बुद्ध त्या परिव्राजकांना म्हणाला, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या। जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगांची अभिलाषा असते तोपर्यंत हे सर्व प्रकारचे आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? त्या परिव्राजकांनी उत्तर दिले, आपण जे म्हणता आहात ते अगदी बरोबर आहे। तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण जे म्हणता आहात ते बरोबर आहे। जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल
तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगांची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजांच्या आवश्यकतेनुसार तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तूंचा उपभोग घ्यावा, हेच योग्य होय. सर्व प्रकारची विषयासक्ती ही अतिशय उत्तेजक असते. विषयांमध्ये आसक्त असलेला मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती मनुष्याची अधोगती करणारी आणि नीच कर्मांनी युक्त असते. तथापि माझे तुम्हाला असे सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही काही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्यच आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि निर्मळ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही. हे परिव्राजकांनो, तुम्ही ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन अत्यंतिक टोके, अर्थात ह्या दोन अति अशा आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. त्यापैकी पहिली अति म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीमध्ये आणि विशेषतः विषयासक्तीमध्ये सतत गुंतून राहणेही होय. तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा आहे, रानटीपणाचा किंवा अयोग्य आणि हानिकारक सुद्धा आहे. आणि त्याचे दुसरे टोक म्हणजे, अर्थात त्याची दुसरी अति म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश ही होय. हा मार्गही तितकाच दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्याचे म्हणणे अतिशय लक्षपूर्वक ऐकून घेतले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला, हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता आहे हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची ती विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग आहे, जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशीही काहीच संबंध नाही. माणूस आणि माणसांचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी हा दुःखात आहे, तो दैन्यात आणि दारिद्र्यातच राहत आहे. हे त्या धम्माचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा या धम्माचा एकमेव उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजकांनो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय सांगणे हाच या धम्माचा मुख्य प्रश्न आहे. आणि हे सर्व ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना किंवा धर्मोपदेशकांना समजत नाही ते माझ्या मते खरेखुरे श्रमण अथवा ब्राह्मण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा वास्तविक अर्थ काय आहे हे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना कळतच नाही. नंतर त्या परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपल्या धम्मोपदेशाने दुःखाचा क्षय कशा प्रकारे होतो ते आपण कृपा करून सांगावे. भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, तथापि सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला
तर त्यामुळे या दुखाचा निरोध निश्चित होईल. आणि त्यांनी सांगितले की ह्या अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. त्याने परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाचा सिद्धांत म्हणून काही तत्त्वे पाळली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्त्वे आहेत. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, याचप्रमाणे त्याला कसलीही इजा न करणे. कोणत्याही प्रकारची चोरी न करणे, अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. त्याचप्रमाणे व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे आणि मादक पेयाचे ग्रहण न करणे. त्याचप्रमाणे माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ह्या 5 तत्वांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असायलाच पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात सर्वत्र पतित लोक असतात, परंतु त्या पतितांचे 2 वर्ग असतात. ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. याउलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. तो असे का करतो? याचे उत्तर असे की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्या समोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे. महत्वाची गोष्ट माणसाची अधोगती ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय. परिव्राजकांनो, तुम्ही मला प्रश्न विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्त्वे योग्य का आहेत? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्त्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय? किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय? जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्त्वेच जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत हेच त्यावरून सिद्ध होईल. नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना आर्य अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे 8 घटक आहेत. अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग आहे सम्मादिट्ठी म्हणजेच सम्यक दृष्टी. या सम्यक दृष्टीच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, हे परिव्राजकांनो, हे जग म्हणजे एक अंधार कोठडी असून मनुष्य प्राणी हा तिच्यातील एक बंदी आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका भयंकर आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण बंदी आहोत हेही कळत नाही. दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळेच मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते. मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडाच प्रकाश आत येऊ देते. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावताच सदोष अशी असते. परंतु हे परिव्राजकांनो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे तुम्ही लक्षात घ्या.
कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते आणि तिला गती सुद्धा देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करील. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल आणि शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील. आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. परंतु हे मन जी गोष्ट निर्माण करते ती गोष्ट तेच नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. यानंतर परिव्राजकांनी विचारले, सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? भगवान बुद्धांनी उत्तर दिले, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मनुष्याला दुखाचे अस्तित्व आणि दुःखनिरोधाचा उपाय ही उदात्त सत्तेना समजणे म्हणजेच अविद्या होय. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे. सम्यक दृष्टीकरिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमांविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवांचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत असे सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशा प्रकारचे ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी. हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. सम्यक वाचा पुढील प्रमाणे शिकवण देते. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्यांविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्यांची निंदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाचे संभाषण करू नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे आणि मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्याही भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये. वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही. सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय. एखाद्याचे वर्तन ज्या वेळेस या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांतांशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवा वयाचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होय. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे काही मार्ग आहेत ते चांगले मार्ग होय. यालाच सम्यक आजीविका असे म्हटले जाते. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजेच या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक व्यायामाचे 4 हेतू असतात. अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे
हा पहिला हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या काही चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील तर त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय. सम्यक स्मृतीला जागरूकपणा आणि विचारीपणा यांची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. हे परिव्राजकांनो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ आणि द्वेष, आळस व सुस्ती, संशय किंवा अनिश्चय हे ते 5 अडथळे होय. आणि म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होय. आणि ते दूर करण्याचा मार्ग म्हणजे समाधी मार्ग हा होय. परंतु हे परिव्राजकांनो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे, हे लक्षात घ्या. सम्यक समाधीचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता होय. वरील 5 अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते, यात शंका नाही. परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्याच असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. परंतु सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्ती सुद्धा ती नष्ट करते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची आणि चांगल्या गोष्टींचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते. नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना शीलाचा मार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला. त्याप्रमाणे त्याने त्यांना सांगितले की हा शीलाचा मार्ग म्हणजे शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या गुणांचे पालन करणे हे होय. या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजेच नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेली मनाची प्रवृत्ती म्हणजेच शील होय. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजेच शील होय. शील म्हणजेच पाप भीरुता होय. त्याचप्रमाणे नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे हे होय. स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता किंवा रक्त आणि शरीर सुद्धा अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्रसंगी प्राणत्याग सुद्धा करणे म्हणजेच दान हे होय. शांती म्हणजेच क्षमाशीलता होय. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे त्याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्त आणि फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरे बोलणे हे होय. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे नेहमी सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. वीर्य म्हणजेच योग्य रीतीने प्रयत्न करणे, अर्थात सम्यक प्रयत्न करणे हे होय. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघारी न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी त्याला पूर्ण करणे म्हणजेच वीर्य होय. अधिष्ठान म्हणजेच ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय होय. करुणा म्हणजे सर्व मानवांविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता होय. मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी
केवळ मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूंविषयी देखील, मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे हे होय. उपेक्षा म्हणजेच औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता होय. अनासक्ती अर्थात पसंती किंवा नापसंती नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय. आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केलेच पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता अर्थात पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हटले जाते. भगवान बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर त्या परिव्राजकांना विचारले, अशा प्रकारची व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय? यावर त्या परिव्राजकांनी उत्तर दिले की आपण जे म्हणता आहात ते अगदी बरोबर आहे. नंतर बुद्धाने त्या परिव्राजकांना विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, जीव हत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? आणि मग परिव्राजकांनी त्यांना उत्तर दिले, आपण जे म्हणता आहात अगदी तसेच आहे. आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काहीच का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, होय, आपले हे म्हणणे अगदी बरोबर आहे. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा म्हणजेच सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा अवलंब केला, थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला, तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय? त्यावर त्या परिव्राजकांनी त्यांच्या बोलण्याचे समर्थन केले. शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दानाची आवश्यकता नाही काय? जेथे दारिद्र्यच आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणेची आवश्यकता नाही काय? निस्वार्थपणे कराव्याच्या कार्यासाठी निष्काम भावनेची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते सर्व परिव्राजक म्हणाले, होय, आपले म्हणणे खरे आहे. याच्याही पुढे जाऊन मी असे म्हणतो की केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हाच मैत्रीचा खरा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निष्पक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपल्या स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणिमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कोणत्या मार्गाने मिळू शकेल? ते सर्व परिव्राजक म्हणाले, होय, हे बरोबर आहे. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची आणि बुद्धीची जोड दिली पाहिजे. यावर बुद्धाने विचारले, हे परिव्राजकांनो, मग प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होय. यावर ते परिव्राजक म्हणाले, होय, आपले ते म्हणणे बरोबर आहे. परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय? असे भगवान बुद्धाने विचारले. मी म्हणतो नाही
हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिव्राजकांस पुढे म्हणाले, हेच जर पुरेसे झाले असते तर तान्हे मूल देखील नेहमीच चांगली कृत्ये करते असेच म्हणावे लागेल. कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याच्या दुसऱ्या कोणत्याही वाईट मार्गाचे ते तान्हे मूल अवलंब करू शकणार नाही. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणाचा हा मार्ग उतरलाच पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्त्वाची आणि आवश्यक कशामुळे आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव असतो. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरलीच पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे. म्हणून माझे म्हणणे असे आहे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असूच शकणार नाही. म्हणूनच मी असे म्हणतो की प्रज्ञा हाच एक आवश्यक असा सद्गुण आहे. यानंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझा हा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, यात कोणतीही शंका नाही. परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो, हे कोणीही विसरू नका. माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजेच दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान हे होय. माझ्या या धम्मामध्ये आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि यावर ते परिव्राजक आनंदाने म्हणाले, होय, आम्हाला तुमचे हे म्हणणे खरोखर मान्य आहे. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची त्या परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्माच्या संस्थापकाने सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्म संस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हाच धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलताच इतका सरळ आणि साधा, अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तींपासून इतका मुक्त, आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र. इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग या अगोदर कधीही पुढे मांडण्यात आला नव्हता. जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत. जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वतःच्या प्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करावयाचे असते. हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर त्या परिव्राजकांनी अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.
जो अत्युच्च अशा नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानामध्ये तज्ज्ञ आहे, जो एका नव्या विचारांचा प्रणेता आहे. याच जगात, याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक मानसिक परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते. हे आपले तत्वविरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धिपुरस्सर पुढे मांडण्याचे ज्याच्यात ध्येय आहे, अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे, असे त्यांना वाटले. भगवान बुद्धांविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा, अशी त्यांनी त्यास विनंती केली. एही भिक्कवे असे म्हणून, अर्थात भिक्कूंनो यावे, हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. तेच 5 परिवराजक पुढे पंचवर्गीय भिक्खू म्हणून ओळखले जाऊ लागले.